किंवा माझ्या वडिलांनी जी गाय त्यावेळेस 1600 रुपयाला गाय घेतली होती, त्याचे वंशज आज पण माझ्यापाशी आहे. जे टीका करतात ना, त्यांनी 2 गायी सांभाळून बघावा, मग त्यांना कळन की गाय सांभाळण्याचा योग काय आहे. त्यामुळं गायींबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हे लोकांच्या मनामध्ये जागरूक होऊ दे, एवढंच मी महादेवाला साकडं घालीन. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी आकाश तुम्हा सर्वांचं अगेन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, इथून मागचे व्हिडिओ आपण महाराज मंडळीचे बघितले, गायक लोकांचे बघितले, पण आज व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गोमातेला खूप महत्त्व आहे आणि त्या गोमातेची रक्षण करणं सध्या खूप महत्त्वाचं झालं आहे. खूप रेअर लोक असे कार्य करताना आपल्याला दिसत आहात आणि त्याच्यातल्याच एका रेअर व्यक्तिमत्वासंग आपण आज आहोत की जे गोरक्षणाचं काम आपली लाईफच त्यांनी गोरक्षणासाठी दिलेली आहे. तेव्हा आता जास्त काय न बोलता मी त्यांचं सर्वांच्या आधी वतीने स्वागत करतो आणि आज आपल्याला त्यांना काय काय विचारता येईल पाहूयात, त्यांचं जीवनही जाणून घेऊयात, थोड्याफार गोरक्षणाचं कार्य किंवा ह्या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांना जाणून घेणार आहोत. तर तुम्ही त्यांना ओळख करून देण्याची माझी काही गरज नाही, तुम्ही त्यांना इंस्टाग्रामवरती नक्कीच पाहिलेलं असेल. तेव्हा सर्वांच्या वतीने स्वागत करतो श्री माननीय उमेश भाऊ पोखरकर यांचं. भाऊ, स्वागत आहे सर्वांच्या वतीने. नमस्कार. बरं, माझा पहिला प्रश्न असा होता की जेवढे टायगर ग्रुपचे, आता तुम्ही टायगर ग्रुपचे सदस्य आहात, तर जेवढे पोरं आहेत टायगर ग्रुपचे, त्यांचा लुक एक असा खूप वेगळा आहे, बघितलं कीच असं भीती वाटते. काय कारण आहे त्याचं नेमकं? त्याचं कारण म्हणजे जसं आपण आपल्या घरच्यांचे संस्कार जसे आपल्यावरती असतात, जसं आपण घरच्या म्हणजे वडिलांची स्टाईल आपण मारतो, तसं बाहेर गेले की आपल्या मोठ्या मित्राची किंवा मोठ्या भावाची स्टाईल आपण मारतो. तसं आमचे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्याकडे पण बघताच 100 हत्तीचं बळ येतं. त्यामुळे प्रत्येक टायगर ग्रुपमधला युवक त्यांच्यासारखा होण्याचा, त्यांच्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करतो, जे की आज तानाजी भाऊ महाराष्ट्रामध्ये सांगतात की व्यसनापासून दूर राहा. आजच्या युवकांना काळाची गरज आहे की व्यसनापासून दूर राहणं. त्यामुळं प्रत्येकजण व्यायाम करतं आणि प्रत्येकजण आता ही दाढी मिशा जर आपल्याला तुम्ही म्हणताय किंवा दाढी मिशा, केस वगैरे हे देवानं आपल्याला दिलेलं आहे. कारण की आजचे लोक पोरं बघायला गेले तर मिशा ठेवत नाहीत, दाढी ठेवत नाहीत, त्यांना लाज वाटते. पण ही आपली संस्कृती आपण ठेवलं पाहिजे. आणि विषय राहिला दिसायचा, तर ते फक्त व्यायामामुळे आणि तब्येतीमुळे निर्व्यसनी युवक आहेत, त्यामुळे तसं दिसतं. अगदीच. बरं, आता मुख्य प्रश्नावर येतो मी की गोशाळा, गोरक्षण करणं हे काम थोडंसं सध्या तरी रिस्कीच आहे, थोड्याशा काही गोष्टी आहेत याच्यामध्ये. पण मला मूळ प्रश्न हा विचारायचा आहे की आता तुम्ही तानाजी एवढा टायगर ग्रुप मोठा आहे, पण त्या ग्रुपमध्ये राहून आपण गोरक्षणासारखं कार्य करावं ही संकल्पना घुसली कशी? म्हणा, तुम्ही इतरही व्यवसाय करू शकले असते मोठा किंवा आणखी काहीही करू शकले, पण गोशाळा गोरक्षण करावं असं डोक्यात का आलं बरं? मध्ये मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, तुम्हाला तर माहिती, सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्य कुटुंबातला किंवा राजकीय क्षेत्रामध्ये सर्वसामान्य कुटुंबातला युवक कुठेतरी पुढे जात असताना अडचणी काय येतात हे तुम्हाला पण माहिती. कारण की मध्ये माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळेस मी जेलमध्ये होतो. त्यावेळेस मी विचार केला किंवा आपण इथून पुढं आज आपण न काय करताच ह्या गोष्टी होत्यात. न काय करता जर मला जेलमध्ये यावं लागत असेल तर मी एकांतामध्ये विचार केला किंवा मी ठीक आहे, आपण भरपूर काय मोठं व्हायचं नाही, पण आपल्यामुळं 100 जीव वाचतील याच्यासाठी काम करायचं मी त्यावेळेस ठरवलं होतं. त्यामुळे मी आज गोरक्षणाचं काम करतो. मला आवड आहे, कारण की माणसासाठी तर खूप काम केलं आहे आणि इथून पुढे पण करत राहणार आहे. पण ते मुख्य प्राण्यांना मला म्हणजे खुश ठेवायचं आहे, त्यामुळे मी गोरक्षणाचं काम करतो. नक्कीच. आणि त्यांचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी आहेत. एवढे 1 लाख लोक इंस्टाग्रामवर तुमच्याशी जोडलेले आहेत. तर हे कार्य जे आहे ते शेतीशी निगडीत आहे बरं का, गोरक्षणाच्या वेळी. मग पुरी वडील वगैरे पण हे सगळं करायचे का, गाईचं वगैरे? नाही, माझी खरं बघायला गेलं तर परिस्थिती एकदम गंभीर होती. माझे वडील 300 रुपये महिन्यानं दुसऱ्याच्या किराणा दुकानावरती काम करत होते. त्या काळामध्ये सुद्धा माझ्या वडिलांनी 1600 रुपयाला एक गाय घेतली होती. म्हणजे 1600 रुपये म्हणजे किती महिने काम करावं लागलं असेल त्यांना, विचार करा. त्यावेळेस पण त्यांना गाय विकत घेऊन त्यांनी सांभाळायचा प्रयत्न केला आणि सांभाळली. मग ते आम्हाला लहानपणी आम्ही संस्कार आहेत आमच्यावरती आई वडिलांचे, किंवा गाय काय असते किंवा लहानपणीपासून बघत आलोय आम्ही. त्यांच्यामुळं मी गाय सांभाळतो. त्यांनी एक सांभाळली तर मी आज 150 सांभाळतो. आणि माझ्या वडिलांचा 2013ला ॲक्सिडेंट झालेला आहे. 2013 पासून वडील माझ्या एका कॉटवरती झोपून आहेत. आज मी त्यांना कुठेतरी आशीर्वाद लागण्यासाठी किंवा गोमातेचे जीव वाचण्यासाठी मी आज गोरक्षणाचं काम करतो. नक्कीच. खूप रेअर असे लोक मिळतात की जे आपल्या वडिलांचं, आता ही परंपरा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये मी चॅनलवर सांगत असतो किंवा बऱ्याच कीर्तनाच्या परंपरा घरून असतात ते त्या पुढे घेऊन जातात. आणि तुम्ही हे वडिलांचंच कार्य मूळ आहे म्हणायचं, ते पुढे घेऊन जात आहात. तर माझा पुढचा प्रश्न असा होता की गायीची जी तस्करी केली जाते ती कशी केल्या जाते बरं नेमकं? गायची तस्करी करण्यामध्ये म्हणजे एक टीमवर्क असतं त्यांचं, टीमवर्क. याला आपल्या नजरेत येत नाही. कदाचित लोकांकडं गाय असतात, काही जणांकडे नसतात. पण आज
हिंदू धर्मातली प्रतीक म्हणलं तर गाय आहे. भारतीय संस्कृतीमध्ये बघायला गेलं तर गायशिवाय कोणताही कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम होऊ शकत नाही. कारण गायचं शेण असेल, गायच्या गवऱ्या असतील, गायचं गोमूत्र असेल किंवा गायच्या इतर सगळ्या गोष्टी असतील, गायचं सगळंच पवित्र आहे. असं नाही की गायचं कोणती गोष्ट पवित्र नाही, सगळंच इथून तिथून गाय सगळी पवित्र आहे. त्याच्यामुळे गायीला धार्मिकतेविषयी भरपूर काही मानलं जातं आणि त्याच्यामध्ये टीमवर्क असतं. किंवा आता समजा हिंदू धर्मातले पण काही लोक आहेत, काही एजंट आहेत किंवा काही हे आहेत, काय म्हणतात त्याला, काय म्हणतो आपण त्याला, व्यापारी. होय, व्यापारी की त्याच्यामध्ये ते व्यापारी काय करतात किंवा मध्यस्थी करतात. आणि शेतकरी जर एखादा शेतकरी जर कसायला देत नसेल तर तो व्यापारी जे आहे हिंदू धर्मातला तो मध्यस्थी करतो, त्याला 1000-2000 रुपये दिले जातात आणि त्या गायीची खरेदी केली जाते. आणि खरेदी करून जाणून बुजून गायीला कापलं जातं, जाणून बुजून. आता माझ्यापाशी पाठीमागं कत्तलखान्यामध्ये अंबाजोगाईतल्या जसा कत्तलखाना इथं झाला आहे तसं एकही हिंदू अंबाजोगाईमधला तिथं जाऊन गायी त्यांनी बाहेर काढल्या नाही. मी माझे मोठेपणा नाही सांगत किंवा माझी काही खूप मोठी कामगिरी म्हणून सांगत नाही, पण जर मला वाटतंय किंवा हिंदू धर्मातील जर अंबाजोगाईतले म्हणा किंवा इतर महाराष्ट्रातले जर बाहुबली लोक असतील ज्यांना म्हणजे दादागिरी करायचा शौक आहे, त्यांनी अशा ठिकाणी दादागिरी करावी असं मला वाटतं. कारण की त्या दादागिरीचा आपल्या समाजाला आणि आपल्या धर्माला कुठेतरी फायदा होईल. आणि अशा प्रकारे गायींची तस्करी केली जाते, जाणून बुजून. लहान लहान पिल्ले सुद्धा कापले जातात. आणि मग त्यांचं मांस वगैरे ते कुठं विकतात वगैरे? मांस वगैरे खातात लोक, खाणारे लोक खातात, विकणारे विकतात, चालूच आहे सगळ्या गोष्टी. कोण बघायला तयार नाही. कारण की समजा तुमच्याकडे गायी नाहीत किंवा यांच्याकडे गायी नाहीत समजा, आणि जर ते गायी जर 10-20 टेम्पोमध्ये जात असतात तर तुम्ही विचार काय करता, काय ठीक आहे आपल्या गायी नाहीत, कोणाच्यात काय माहीत, कुठं जाते ह्याच्याशी घेणं नाही. कारण की काळाची गरज आहे. कारण की माझ्या वडिलांनी त्यावेळेस गाय सांभाळल्यामुळं मी आज 150 गाय सांभाळतो. आता माझा मुलगा बजरंग आहे, लहान मुलगा आहे, आत्तापासून त्याला गायची आवड आहे. म्हणजे हा वारसा चलत राहणार आहे, काही ना काहीतरी सांभाळा तो. अगदी नक्कीच. जरी ते यदा कदाचित कुठं नोकरी जरी लागली किंवा काही जरी झालं तर ते ह्या गोष्टी विसरणार नाही. कारण की त्याच्या वडिलांनी जे केलंय ते विसरणार नाही, माझ्या वडिलांनी जे केले ते मी विसरणार नाही. कारण की संस्कार त्या पद्धतीचे आहेत. जर आपणच नाही त्या पाळल्या गोष्टी तर मग येणारा काळ खूप विचित्र असणार आहे. नक्कीच. कशी असते बरं सगळी व्यवस्था तिथं, कसं ते करतात तिथं कत्तलखान्यामध्ये? म्हणजे अशी परिस्थिती आहे ना की तुम्ही जर आता तिथं गेलात तर तुम्हाला कळणार पण नाही की वाटणार तुम्हाला एक 20x20चा कत्तलखाना आहे काय. पण तिथं गेल्यानंतर म्हणजे भूलभुलैयासारखं एक प्रकारचं आहे. तिथे गेल्यानंतर तिथून मध्ये गेलं, तिथून मध्ये गेलं, तिथून मध्ये गेलं, असं जात म्हणजे कळतच नाही, इतकं मोठा कत्तलखाना आहे. आणि तिथं मला असं बघताना एवढं विचित्र अनुभव आलाय की कदाचित गायीचे शिंग सुद्धा अक्षरशः ट्रॅक्टरभर असतील, ट्रॅक्टर असे रस्त्यानं पडले असतील. मला त्या गायीच्या शिंगाकडे बघितल्यानंतर मला एक म्हणजे हे आठवलं किंवा आपल्या ज्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते ते खरं बघायला गेलं तर गाय जिवंत असताना गायच्या शिंगाशी जर आपण खेळलो तर ती पूर्ण आपली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. पण तिथं असे शिंग बेकार अवस्थेमध्ये पडलेले होते की मला ते बघवलं नाही, खरंच बघवलं नाही. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि मी माझ्या जीवाशी लादून मी तिथं रात्रभर थांबून 118 गोमाता बाहेर काढल्या. तिथं आम्ही फक्त 5 जण पोरं होतो. आज अंबाजोगाई शहरामध्ये लाखोंना संख्या आहे, पण आम्ही तिथं फक्त 5 ते 6 जण होतो. आणि तिथं काही कसाई जी आहेत ते कमीत कमी 5000-6000 पोरं होते, तरी सुद्धा आम्ही तिथं अगदीच 5000 कसाई. हो. अरे बापरे. अशा वेळेस जेव्हा असे कृत्य तुम्ही बघता किंवा हे सगळे गाईचं मांस, ती कापले शिंग, त्यावेळेस राग येतो का बरं विकणाऱ्या शेतकऱ्याचा? नाही, शेतकऱ्यांचा पण राग येतो. पण काय भरपूर लोक म्हणतात किंवा शेतकऱ्यांची मजबुरी, परंतु असं मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये शेतकरी एवढे पण म्हणजे हे आहेत किंवा त्यांनी कसायला गाय विकावी. कारण की एक गाय जर त्यांच्याकडे असली तर एखाद्या बांधावर पण गायीला जर सोडलं तर गाय जगू शकते. ज्यांना लईच जड गाय झाली त्यांना आमच्यासारखे गोशाळा आहेत, त्यांनी गोशाळेमध्ये सोडायला पाहिजे. त्या 5 आणि 6 हजारांनी 10 हजारांनी काही त्यांचा संसार होणार नाही किंवा मुलीबाळाचं लग्न होणार नाही. त्याच्यामुळे लोक बरेचसे म्हणतात. आता आम्हाला पण भरपूर आम्ही म्हणतो शेतकऱ्यांना किंवा गाय विकू नका, त्याच्यावरती भरपूर सारे कमेंट येतात की लोकांची किंवा शेतकऱ्यांना मजबुरी असते. परंतु शेतकऱ्यांना गाय ही काही जड नाही. गाय जरी आज दूध देत नसली किंवा म्हणजे गाभण राहत नसली किंवा भाकड असली तरी सुद्धा गाय ही गोमूत्रानं किंवा शेणानं खूप पवित्र आहे. आणि ते आपल्या शेतामध्ये जर बांधले तर आपल्याला कधी नक्कीच भविष्यामध्ये उत्पन्न आहेच. गाय कधीच लॉसमध्ये नाही. अगदी. बरं, ज्यावेळेस हे तुम्ही कार्य सुरू केलं होतं अगदी सुरुवातीचं का बरं का, अगदी सुरुवातीचं ज्यावेळेस तुम्ही आता नवीन वडिलाच्या नंतर याच्यामध्ये उतरले होते, आता कसं असतं की कोणतंही कार्य तुम्ही करा, ह्या समाजाची रीतच अशी आहे की तुम्हाला विरोध होणारच. तुम्ही चांगलं करा, वाईट करा. तसा विरोध झाला का सुरुवातीच्या काळामध्ये? मी प्रथम तर तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही म्हणले ना किंवा
पहिल्यांदा प्रथम म्हणजे कुठून का सुरू झाला, कारण किंवा माझ्या वडिलांनी जी गाय त्यावेळेस 1600 रुपयाला गाय घेतली होती, त्याचे वंशज आज पण माझ्यापाशी आहे. जे की 20 वर्षाखाली माझ्या वडिलांनी गाय घेतली होती, त्याचं वंशज आज पण आहे. आणि यदा कदाचित मी तुम्हाला मागाशी म्हणलं किंवा ते प्रसंग मला सांगायचा नव्हता, पण मी सांगितलं किंवा माझ्यावरती खोट्या केसेस करून मी जेलमध्ये गेलो, त्यावेळेस माझ्या गाईला दुसऱ्याच्या गोशाळेत सोडायची वेळ आली. त्यामुळे मी त्या गाईचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिच्या डोळ्यासमोर आज माझ्यासमोर 150 गायी आहेत. ती गोशाळा मी त्याच्यामुळे उभा केली. अगदीच, हेच मी सांगेन. नक्कीच. पण आता मी बरेचसे इंस्टाग्रामवरती तुमचे व्हिडिओ आहेत की तुम्ही लाईव्ह तस्कऱ्या काही अडवलेल्या आहेत, रोडवरती टेम्पो चालले आहेत, तुम्ही त्याला जाऊन अडवलेला आहेत. तर तसा असा एक प्रसंग सांगा बरं तसा की तुम्ही तो अडवलेला आहे आणि परत काय होतं की तशा वेळेस तुम्हाला धमक्या वगैरे पण मिळत असतील, बरोबर, असं काही प्रसंग? आता आम्ही पाठीमागे फोन आला होता त्यावेळेस सगळेच आम्ही पोरं त्यावेळेस टोलनाक्यावरती गाड्या धरल्या होत्या, त्याच्यामध्ये बैल होते. असे बैल सुंदर होते की 1-1-1.5 लाख रुपयाची जोडी असते. असे म्हणजे काही जे श्रीमंत लोक आहेत, जे कसाईत, जे म्हणजे जाणून बुजून गायींच्या वंशजाला संपवायचं काम करतात, ते असं म्हणजे लोक म्हणतात ना, ह्याला एका गाईला किंवा बैलाला आजार झालाय म्हणून कापताय, पण असे ते टार्गेट करतायत किंवा 2-2 लाख 4-4 लाखाचे बैल आम्ही कापतोय हे टार्गेट दाखवतात. त्या गाडीमध्ये आम्ही 42 बैल होते. 42 बैलामध्ये एकही बैल आजारी नव्हता. आणि ते फक्त कसाई कापायलाच घेऊन जात होते. आणि बरेच जण आम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न करतात, सुपाऱ्या देण्याचा प्रयत्न करतात, परंतु मी फक्त गोरक्षक नाही, म्हणजे मी फक्त गाई कापणं अडवणं हे काम करत नाही. मी गाय वैयक्तिक सांभाळतो. पण मी फक्त लोकांना सांगत नाही की तुम्ही गाय विकू नका किंवा गाई आडवाडवी करायचं, परत गाड्या हे करायचं, ते पण करतो. पण मी वैयक्तिक माझी गोशाळा आहे, वैयक्तिक मी सेवा करतो. आणि भरपूर असे प्रॉब्लेम येत राहतात, पण त्याला सामोरे जाऊन मी काय म्हणतो की आपण गोरक्षणाचं काम करतोय ना, तर गोरक्षणाच्या कामासाठी जर माझा जीव गेला तर माझा कुठेतरी इतिहासात नोंद होईल. लोक आज प्रॉपर्टीसाठी जीव जात आहे, कोणाचे मर्डर होत आहेत, कोण पुरीसाठी देते, कोण दारू पिऊन मरते, कोण व्यसनाधीन होते. ह्या गोष्टीने जीव देण्यापेक्षा जर माझा हिंदू धर्माची प्रतीक जी गाय आहे, गायीसाठी जर माझा जीव गेला तर मला आनंद आहे त्या गोष्टीचा. अगदी. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक प्रमाण आहे, तुम्ही आता म्हटले की तुम्ही आधी स्वतः गाय सांभाळता आणि नंतर हे करता. तुकोबाराचं एक प्रमाण आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जसं बोललंय तसंच चाललं पाहिजे नसतं. काही लोक बोलतात वेगळं आणि चालतात वेगळं, तसं नसलं पाहिजे. पण आता माझा पुढला प्रश्न असा होता की हे सगळं आता तुम्ही एवढ्या किती गाय असतील साधारण? आता माझ्यापाशी 100-150च्या आसपासमध्ये होते. आणि काही लोक असे आहेत माझ्याकडे की ज्यांना आता माझ्याकडे 2000 जरी गायी झाल्या तरी मी त्यांचं संगोपन करणार आहे. मी काय त्याच्यातून व्यवसाय उभा करणार नाही किंवा मला काही त्याच्यातून म्हणजे हे करणार नाही. मी याच्यामध्ये एक ठरवलं किंवा जे हिंदू धर्मातील जे गायींबद्दल आवडतीचे लोक आहेत, म्हणजे ज्या गायींना चॉईस करतात आणि त्यांची परिस्थिती नाही गाय घ्यायची, त्यांना मी गाय देतो. त्यांच्याकडनं बॉन्ड करून घेतो. माझ्यापाशी 150 गायी आहेत ना, तर ती 150 लोकांच्या घरी गेल्यानंतर त्याचा समाजामध्ये प्रसार होणार आहे. आणि हाच प्रसार आपल्याला भविष्यामध्ये कामाला आहे. त्यांच्या घरी प्रसार झाला म्हणजे त्यांच्या लेकरांबाळांना गायीबद्दल आवड होईल. त्यांच्या लेकरबाळांना आवड झाल्यानंतर भविष्य पण त्या गायीबद्दलच त्यांना आपुलकी राहील. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त जोर देतो. आणि भरपूर लोक टीका करणारी करतात की माझी 2 मुलं आहेत, माझ्या 2 मुलाची 2 वर्ष झाले मी पॉलिसी भरली नाही, पण मी गायींचं रक्षण करतो. एवढं माझ्या गायींबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आहे. तो व्यक्ती असा करूच शकत नाही आणि करणारही नाही. जे टीका करतात ना, त्यांनी 2 गायी सांभाळून बघावा, मग त्यांना कळन की गाय सांभाळण्याचा योग काय आहे. ज्यानं गाय सांभाळली ना त्याच्या मनामध्ये आईबद्दल पण प्रेम राहील. आणि ज्यानं गाय सांभाळली नाही ना त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्या मनामध्ये आईबद्दल सुद्धा वेगळे विचार येतील. एवढी संस्कृती गायीमध्ये जिवंत आहे. नक्कीच. पण आता एवढ्या सगळ्या गायींचा जो खर्च आहे किंवा त्यांचा चारा असेल किंवा हे सगळं असेल, मग हे सगळं काही गव्हर्नमेंट मदत करता, हे सगळं ग्रुपच्या माध्यमातून पुरवता तुम्ही? नाही, आता कसं आहे, गव्हर्नमेंट तर काही मदत करत नाही. मी प्रस्ताव टाकला होता, ते पण रिजेक्ट झालेला आहे परवा प्रस्ताव. आता गोवा आयोगाने शेखर मुंद्राजी गोवा आयोगाचे अध्यक्ष आहेत, ते पण भरपूर लोकांना मदत करतात, पण माझ्या गोशाळेला आजपर्यंत मदत झालेली नाही. मी फक्त माझ्या मित्रपरिवारांच्या जीवावरती गोशाळा चालवतो. आणि जर यदा कदाचित म्हणजे आज पण गोशाळेवरती माझी अशी वेळ आहे की माझा कडबा जळला. पाठीमागच्या काळामध्ये माझा 10-15 हजार कडबा होता, कोणीतरी काडी लावली आणि कडबा जळून गेला. पण ठीक आहे, पण आता गाय एक अशी गोष्ट आहे की त्याला म्हणजे आपण म्हणू शकत नाही. आता समजा आपण 50 लाखाची गाडी जरी घेतली आणि आपण म्हणलो की आपला आता 10 दिवस वैताग आलाय, गाडी एक ठिकाणी कुठेतरी लावू, डिझेलला पैसे नाहीत समजा, उदाहरण महिनाभर गाडी लावून टाकू आणि आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ, तसं गायचा शॉट नाही.
अगदी गाईंना 2-3 टाईम खाणं टाकणे पाणी पाजणे. आणि त्या काळामध्ये कसं आहे, आज अशी परिस्थिती, आज गाई माझ्या गोशाळेमध्ये नाहीत. गाई फिरवतोय मी, लोकांच्या शेतामध्ये फिरवतोय, कोणाचा ऊस जात असेल तर तिथं नेऊन बसवतोय. म्हणजे त्या गोष्टीला मी कोणत्याच गोष्टीला कॉम्प्रोमाइज करणार नाही, कारण गाईंच्या पोटाबद्दल मी कॉम्प्रोमाइज करूच शकत नाही. गाईसाठी मला जरी भीक मागायची जरी वेळ आली तरी पण मी मागन, पण गाईंना जगवून. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच. बरं, आता एवढं तुम्ही गाई सांभाळता, मग एवढं आता 1 लाख प्लस फॉलोअर्स आहे तुमचे इंस्टावरती, मग परत तुम्ही टायगर ग्रुपचे मराठवाडा अध्यक्ष आहात, मग एवढं सगळं बघितल्यानंतर लोकांचं प्रेम किती मिळतं बरं? लोकांचं प्रेम तुम्हाला कळलंच असेल की इंस्टाग्रामवरती 1.25 लाख फॉलोअर्स आहेत. मी काय रील स्टार नाही, मी स्वतःला रिअल स्टार समजतो, कारण की मी रिअलमध्ये काम करतो. माझा एकही ऍक्टिंग केलेला व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही, कारण की 1 लाख 1.25 लाख फॉलोअर ज्यावेळेस होतात त्यावेळेस प्रत्येक जण कुठं ना कुठं रील स्टार असतो, कुठं ना कुठं काही ना काही रील काढतो, कुठं ना कुठं काही ना काही म्हणजे फॉर्मॅलिटी करतो. माझी फॉर्मॅलिटी नाही, मी ओरिजिनल काम करतो, त्याच्यामुळे लोक मला म्हणजे हे करतात. आणि टायगर ग्रुपच्या माध्यमातून मी समाजाची सेवा करत होतोच, पण आज गोरक्षणाबद्दल काम करत असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भावनेचं वातावरण माझ्याबद्दल झालेलं आहे. प्रत्येक जण आवर्जून जय टायगर म्हणल्यानंतर जय श्रीराम म्हणतो, कधी जय श्रीराम म्हणल्यानंतर जय टायगर म्हणतो. असं म्हणजे लोकांना असं आवड आहे त्याबद्दल. आणि त्याबद्दल युवकांमध्ये माझ्याकडे 1.25 लाख फॉलोअर्स आहेत ना, 1.25 लाख फॉलोअर्समधल्या 1000 पोरांनी जरी माझे गोरक्षणाचं काम बघून 1000 गाई जरी सांभाळल्या ना, तर माझे 1.25 लाख फॉलोअर जे आजपर्यंत मी कमवलेत ना, ते सार्थ होऊन जाईल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. मी जेव्हा तुमचं पेज पाहत होतं तेव्हा त्याच्यावरती दिसून येईल की तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्राची थोडीशी आवड आहे. मग ही आवड कुठून आली बरं? परिवारात होतं का आध्यात्मिक क्षेत्र असं कसं? हे माझ्या म्हणजे आईवडिलांना महादेवाची खूप भक्ती आहे. माझी आई पण महादेवाची खूप म्हणजे मोठी भक्त आहे. आणि परिस्थिती जरी गंभीर असली, शेवट भक्ती तर करू शकतो ना, ठीक आहे ना. मग देवाबद्दल, महादेवाबद्दल किंवा देवाबद्दल खरंच आमच्या घरी आजपर्यंत जागरूक वातावरण आहे. आणि आईवडिलांच्या सांगण्यानं, आईवडिलांच्या म्हणजे ह्या गोष्टीनं मी शिकत आलो, म्हणून मला त्या गोष्टीबद्दल. आणि तेच संस्कृती आहे. करोडो रुपये पैसे असून उपयोग नाही, जर आईवडिलांनी जर मुलाबाळाला जर संस्कार लावले तर तेच खरी प्रॉपर्टी आपली असेल. संपत्ती असून उपयोग नाही, तर संतती चांगली असायला पाहिजे, हे मी सांगा. अगदीच अगदी. पण आता हे सगळं तुम्ही कार्य करता, मग तुम्ही म्हटले की मग जेलमध्ये गुन्हे वगैरे झाले, धमक्या वगैरे मिळतात, मग अशा वेळेस जेव्हा आता आईचं अंतकरण असतं, मग तशा वेळेस आईला काही भीती वगैरे वाटत नाही? ते म्हणतात ना, घरचे म्हणतात ना, किंवा तू हे गाय आहेत ना, गाय सांभाळ, पण लोकांच्या आळवायला जाऊ नको किंवा हे करू नको. कोणाला पण प्रत्येकाच्या पोटाचा मुलगा किंवा पोटाचा बाळ, पोटाचा गोळा जे असतं ते कोणाला पण महत्त्वाचा असतो. परंतु चांगले काम करत असताना मी कदाचित घरच्यांना पण विचारत नाही, कारण की मी चांगले काम करत असताना विचारायची गरज आहे असं मला वाटत नाही. नक्कीच नक्कीच. आणि मी मगाशीच म्हणलं की स्वतःला अधिकार आहे, स्वतःला म्हणजे हे, त्यामुळे माझा जरी जीव जरी गेला तरी मी गोरक्षणाचं काम सोडत नाही, सोडणार पण नाही. अगदीच. तुम्ही म्हणाले आता महादेवाचे भक्त आहात. महादेवाचा एक अवतारच आहे पशुपतीनाथचा, जो की स्पेशल प्राण्यांसाठी महादेवाने अवतार घेतला होता, जो की नेपाळमध्ये आता त्याचं देवस्थान आहे. आणि त्यांची अगदी योग्य तुम्ही देवही निवडला आहे, त्याची भक्ती करत आहात. पण हे आशा दत्त गोशाळा, मी नाव वाचलं, हे नाव कसं मला समजलं नाही जरा, आशा आणि दत्त गोशाळा हे म्हणजे आशा दत्त नाव हे माझ्या आईचं नाव आशा आहे आणि वडिलाचं नाव दत्तात्रय आहे. अच्छा अच्छा. हां, त्याच्यामुळे मी आशा दत्त नाव ठेवलं, कारण आई वडिलांपेक्षा मोठं या जगामध्ये काहीच नाही. आणि ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या युवकांनी शिकावं, हेच मी सांगतो. नक्कीच. शेवटचा प्रश्न घेतोय आता, की तुम्ही म्हणालात की आता महादेवाला तुम्ही आराध्य दैवत मानता, इथून पुढच्या आयुष्यासाठी मग ते गोशाळेशी निगडीत असेल किंवा तुमच्या पुढच्या पिढीने ती गोशाळा पाळावी असेल, याच्यासाठी आज जर तुम्हाला आत्ता देवाकडे काही मागायचं झालं की माझं आयुष्यात हे कार्य होते, तर काय मागाल तुम्ही महादेवाकडे? मी फक्त एवढंच मागन की गायींबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे राहू दे. आणि गायींना जे स्थान आहे, गायींचं जे स्थान आहे देवांबद्दल किंवा देवांच्या मनामध्ये गायींबद्दल जे स्थान होतं ते जागरूक राहू दे, एवढंच मी सांगेन. आणि लोकांना गायीबद्दल खरंच खूप महत्त्व आहे, कारण की लोकांना समजून येऊ दे की लोकांना किंवा गाय काय चीज आहे, लोकांना अजून समजत नाही, लोकांना काही माहीत नाही गाय काय आहे. नक्कीच नक्कीच. जेव्हा वेळ येईल ना त्यावेळेस त्यांना कळतं. किंवा अक्षरशः गायीची गौरी जर पाहिजे म्हटलं तर आज अंबाजोगाईसारख्या ठिकाणी भेटत नाही, पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर खूप अवघड परिस्थिती. त्यामुळं गायींबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हे लोकांच्या मनामध्ये जागरूक होऊ दे, एवढंच मी महादेवाला साकडं घालेन. नक्कीच. एक छोटासा प्रसंग सांगा वाटलं शेवटी मला. एक आता न्यूयॉर्कची घटना आहे, मला वाटतं की 4 वर्ष पूर्ण झाले असतील, तर एक गॅस लीक झाला होता. तो काहीतरी वेगळाच गॅस होता
तर ते गॅस लीक झाला होता आणि एका घरामध्ये होम हवन चालू होतं, पण ते इंडियन कुटुंब होतं आपलं आणि तिथं गाईच्या गौरीचं ते हे जळत होतं. तर त्या गॅसने वरच्या फ्लोअरचे काही लोक आजारी म्हणजे हे झाले, चक्कर येऊन पडले, खालच्या फ्लोअरचे पडले. पण जिथं ते यज्ञ चालू होता त्या गाईच्या गौरीच्या ह्याच्यातून जो धूर उठत होता त्या घरात कोणालाही काही झालं नाही आणि ते वरल्या आणि खालच्या फ्लोअरचे 1 महिना हॉस्पिटलमध्ये होते. तर एवढं महत्त्व आहे म्हटल्यावरती आपण ते करायलाच पाहिजे आणि नक्कीच तुम्ही करत आहात. त्यासाठी माझ्याकडून तरी माऊली ज्ञानोबरायच्या कृपेनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या कार्यासाठी.